बरं का झोले साहेब, एक आता नवीन फॅड आणलंय सरकारने, या शिक्षकांनी आता TET द्यायची. अरे बाबा, पण जेव्हा हा शिक्षक तुम्ही भरला तेव्हा तुम्ही काय यांना असंच घेतलं का? तेव्हा त्यांची काहीतरी पात्रता तपासली ना. मग तो तपासणारा अधिकारी चुकीचा होता का? नक्की चुकीचं कोण आहे? मग आज त्यांची परीक्षा द्यायची आणि परत अजून एक, म्हणजे मला खेदाने म्हणावं लागतं, या सरकारचं डोकं फिरलंय का? आता म्हणे जर TET पास झाले तर तुम्ही शिक्षक, आणि जर नाही पास झाले तर जायचं घरी निघून. अरे लाजा वाटू द्या. ज्या शिक्षकाने 15 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे आपल्या आयुष्याची खर्च केली, आता त्यांना घरी जाऊन काय गुरवळायचे का? अरे लाजा वाटू द्या ना तुम्हाला. म्हणजे तुम्ही करताय काय? पण तुम्हाला काय, तुम्ही आता मागे 12,000 शाळा बंद केल्या जिल्हा परिषदेच्या, आता मध्ये 6,000 केल्या, परत आता 600 केल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोण शिकतं? माझ्या शेतकऱ्याचं पोरग शिकतं. अजून कोण? शेतमजुराचं मुलगा, कामगाराचा मुलगा. सांगा ना. अरे ज्यांच्या पुढाऱ्यांच्या पोरं मोठ्या चांगल्या कॉन्व्हेंटला शिकू राहिले, मग नुकसान होतंय माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचं आणि शेतकरी मजुराचं, ऊसतोड कामगाराच्या मुलाचं, यांचं नुकसान होत आहे. आणि मग तुम्हाला नक्की करायचं काय? या शाळा बंद करून ह्या सरकारने मोठा घाट घातला बरं का झोले साहेब. तुमची जबाबदारी आहे. कारण तुम्ही आता किती पेन्शन आहे? 85,000 आहे ना पेन्शन. ही तुमची जबाबदारी आहे. सरकार, मी नेहमी सांगतो, हे पांढऱ्या हत्ती आपण का पोचतोय? आतापर्यंत कितीतरी हजार माझे आमदार आहेत, त्यांना 80-80 85,000 रुपये पेन्शन देतोय. आता झोले साहेबांना गरज आहे का पेन्शनची? नाहीये, परंतु तरी आम्ही देतोय. काय होतं तुम्ही म्हणाला तर कसं आहे बघा, संत तुकाराम महाराज म्हटले, सत्य सांगा लोका जरी करू लागे. सत्य सांगितलं पाहिजे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा फोटो इथं दिसला नाही, सगळ्या महापुरुषांचा दिसला. अरे ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे आज या महिला शिक्षिका झाल्यात, ज्या शिकवत आहेत, ज्या बहुजनांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले, आज त्याच सावित्रीबाईचा फोटो नाही. अरे शिक्षणाची देवता म्हणून ती पूजली गेली पाहिजे. आणि आता CET म्हणजे कोणतंही शिक्षण घ्यायचं असेल, तुम्हाला वकील व्हायचंय, पण तुम्ही ते शिक्षण घ्यायला तुम्ही पात्र आहात का, ती परीक्षा आहे. परत तुम्हाला नर्स जरी व्हायचं असेल ना, त्याला सुद्धा पहिली पात्रता परीक्षा आहे बघा. आणि मग पुढाऱ्यांना का बरं पात्रता परीक्षा नाही हो? हे 4थी नापास, 8वी फेल, यांच्या हाताखाली IAS ऑफिसर यांच्या मागे पळायचे पुढे सर सर म्हणत. अरे ही भयान अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून मी म्हणतो, यापुढे खासदार आमदार कोणताही पद असू द्या, पहिली त्याची पात्रता परीक्षा घ्या, मग माझ्या शिक्षकांची परीक्षा घ्या. अरे मी आता निघाले सरकार, झोले साहेब, सरकार निघालं आम्हाला हिंदी सक्तीनं शिकवायला. मी म्हणतो नुसती हिंदी नका शिकवू. अरे भारतामध्ये शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या भाषा शिकवा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मुलाला 16 भाषा शिकवल्या. आम्हाला सगळ्या भाषा शिकायच्या आहे, पण शिकवणाऱ्या आधी यंत्रणा सक्षम करा ना. काय तर म्हणे संच मान्यता, हे कोणत्या या मूर्ख माणसांनी हे काढले हो? म्हणजे 1 ते 7 वर्ग जर 30 असले म्हणजे एकच शिक्षक द्यायचा का? 30 विद्यार्थी असले हो, लाजा वाटू द्या ना. अरे जेवढे वर्ग तेवढे शिक्षक द्या आम्हाला. जा ना खाजगी शाळांमध्ये. काय अहो, हेच 5 आणि 6,000 रुपये पगार आहे त्या शिक्षकांना, आणि ते शिकवू द्या तुमच्या पोरांना. आणि परत ते संस्था चालक काय करतोय, दर 6 महिन्याला बदलीतोय शिक्षकाला, कारण ते परत पगार वाढ मागते, हे परत नवीन येते. अरे काय चाललंय? आकाश शिक्षणाचा भट्टाबोळ केलाय. म्हणून माझं या सरकारला सांगणं आहे, आम्हाला काही नको रे, फक्त शिक्षण आणि आरोग्य मोफत द्या, बाकी काही नको आम्हाला. अरे ह्या देशामध्ये एखादा भिकारी आहे, भीक मागून जरी त्याच्या कुटुंबाची उपजीविका करत असेल, आणि त्याच्या मुलामध्ये जर डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होण्याची जर क्षमता असेल, शिकण्याचे जर गट्स असेल, त्याला होता आलं पाहिजे. पण आता काय झालंय, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो बरं का झोले साहेब, तुम्हाला आवर्जून सांगतोय, इथं गेल्यानंतर त्या पोरांना विचारलं ना, बाबा तुला काय व्हायचंय? ते म्हणतो डॉक्टर. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला डॉक्टर व्हायचं असेल, त्याच्या बापाच्या खिशात 1 कोटी रुपये पाहिजे.
आणि सर शेतकऱ्याची पोरं आहे, येतील का डॉक्टर? सांगा ना. नाही होणार. मग माझं म्हणणं आहे अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करा का जी एक गरीब जरी विद्यार्थी असेल आणि त्याची शिकण्याची क्षमता आहे तर त्यालाही डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होता आलं पाहिजे. परंतु काय झालंय, तुम्ही फक्त गरीबाने गरीब राहायचं आणि श्रीमंताने श्रीमंत. आता कलेक्टरचं पोरग कलेक्टर, डॉक्टरचं पोरग डॉक्टर, गरीब मेलं. काही घेणं नाही या सरकारला. म्हणून माझं सांगणं आहे झोले साहेब, तुम्ही खरं तर मी आपल्या तालुक्यात किती आमदार असतील हो. मेंगार साहेब आता दिसले नाही, गुळवे, अजून जाधव, परत दुसरे जाधव, एकही पुढारी आला नाही का हो? अरे शिक्षक माणूस घडवतो, माणूस समाज घडवतो आणि समाज राष्ट्र घडवतो. अरे ही राष्ट्र घडवणारी मंडळी आहे ना, यांच्या कार्यक्रमाला या ना. आणि जर असे पुढारी येत नसतील दुसऱ्यांदा यांचं नाव काढणारा बोलूच नका. ते मला 1 लाख रुपये घ्या मला बोला तरी बोलू नका. पण तुमचा कार्यक्रम लय वेगळा आहे. मागे मी बोलणार होतो पण नेमके आमचे बंधू उभे होते शिक्षक आमदारला. नाही तर तुमचा कार्यक्रम काय रे, तुमचं शोषण कोण करतं? कोण करतं शिक्षकांचं शोषण? महाराष्ट्रभर संस्था चालक. जास्त पगारावर सही होतो, कमी पगार हातात देतो कोण? संस्था चालक. अरे मग तुम्हाला तुमचा शिक्षक आमदार, त्या नावातच आमदाराचं शिक्षक आमदार आहे आणि तुम्ही करता कोणला? संस्था चालकाला. अरे डोक्यावर पडले का तुम्ही? हा, तुमचे ते भाऊसाहेब कचरे उभे होते, मला वाटलं निवडून येतील. सगळ्यात कमी मतं पडले त्या माणसाला. आणि संस्था चालकांच्या स्पर्धा लागले. अरे ते तुमचं भलं करतील का? आणि काय कोणा नथी वाटल्या, कोणा 5,000, कोणा 10,000. अरे लाख पगार होई ना तुम्हाला. अरे कशाला आपला स्वाभिमान गाण ठेवायचा? आपल्या बायकोना दुसऱ्याने देल नथ घालायची का? बरं आहे का नाही? वेळेची सूचना आली. परंतु काय होतं, मी संत तुकाराम महाराजांना फॉलो करणार आहे. सत्य सांगा लोका जरी कडू लागे, मला परत नाही बोलवलं तरी चालेल. बरोबर का नाही? चला आम्ही इथेच थांबतो. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र. आणि खास करून आमच्या भूमिपुत्र फाउंडेशनच्या सचिव इशिका जवरे या खास अहिल्यानगरवरून आल्या. खूप चांगलं काम आहे. स्वतः जर्नलिस्ट आहे त्या आणि आता LLB पण करताय. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत्या. आजारी आहे, त्यांना ताप आहे, तरी पण त्या आल्या. नाही ते तब्येत बरी नाही त्यामुळे इकडे आल्या नसेल. चला मी थांबतो. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.